भीमाभामेच्या काठावर त्रिवेणी संगमावर माझे धर्मवीर, कर्मवीर, दानवीर, शूरवीर, क्रांतवीर छत्रपती संभाजीराजांना खांबाला डांबलंय. त्यांच्याबरोबर त्यांचा एक जीवलग मित्र ज्याचं नाव होतं कविराज, कवी कलश. कवी कलश यांनाही खांबाला डांबलंय. मुकरब खानानं कैद केलं होतं, इखलास खानानं कैद केलं होतं. तो मुकरब खान यायचा आणि संभाजीराजाला दटावून बोलायचा, ए काफर, हमारे आलमगीर आलम पनाह आएंगे, बड़े बड़े मायालु है वे, बड़े दयालु है. अगर आपने हमारे आलमगीर आलम पनाह के हर सवाल का जवाब अगर सही तरीके से दिया तो जिंदगी आपको मोक्ष मिल सकती है, बख्श मिल सकती है. याद रखना, हमारे आलमगीर पनाह मतलब इस हिंदुस्तान के बादशाह, और आपको झुकना होगा उनके सामने, झुकना होगा. मित्र कसा असावा महाराज? जवळच कोल्हापूर प्रांतामध्ये कैद करायचं ना, संभाजीराजांना कैद करायच्या वक्ताला कविराज त्यांना सांगत होते, राजा तुम्ही राजधानी जवळ केला, आम्ही त्यांच्या बरोबर लढतो. राजा म्हणायचं, कविराज तुम्ही राजधानी जवळ करा, आम्ही त्यांच्या संग लढतो. नाही राजा, तुम्ही जवळ करा, आम्ही यांच्या संग लढतो. विशिष्ट हेतूकरिता केलेली मैत्री ही शेवटपर्यंत कधी टिकत नाही, आणि निस्वार्थ केलेली मैत्री शेवटपर्यंत कधी मरत नाही. संभाजीराज आणि कविराज दोघांना डांबलंय. अरे कोणीतरी धावत धावत यायचं, माझ्या संभाजीराजाच्या देहावरती तलवारीचा वार करायचा, सप रक्ताची चिळकंडी निघायची, जीवाची लाहीलाही व्हायची. कुणीतरी धावत धावत यायचं, त्या नदीमधला गरम झालेला दगड घ्यायचा, माझ्या छत्रपती संभाजीराजांच्या देहावरती धाडकन मारायचा. कुणीतरी धावत धावत यायचं, माझ्या संभाजीराजाच्या देहावरती थुंकायचं. कुणीतरी धावत धावत यायचं, त्या नदीतलं पाणी घ्यायचं, मीठ चटणी कालायची, संभाजीराजाच्या देहावरती टाकायची. जीवाची जखमावरती पाणी सळायचं ना, तर जीवाची लाही व्हायची. संभाजीराजाच्या तोंडून माझ्या आई ग म्हणून सुद्धा शब्द कधी बाहेर पडला नाही. योद्धा कसा असावा? हॅलो, औरंगजेब आला आणि संभाजीराजाच्या मोहरा गेल्याबरोबर संभाजीराजाला म्हणायला लागला, ए काफर, सिर्फ दो सवाल पूछना चाहते हम तुम्हें, सिर्फ दो सवाल. नमक हमारा खाता है और चाकरी तुम्हारी करता है, बस उसका नाम हमें बताओ. कौन है वो? संभा बताओ. माझा नमक खातो आणि तुझी चाकरी करतो. मला बेमान झालेला, तुला इमानदार झालेला कौन है? उसका नाम हमें बताओ, बताओ. संभाजीराजे चुप. दूसरा सवाल, ए वळवळ, दूसरा सवाल. संभा, तुम्हारे बाप ने हमारे सूरत को बदसूरत कर दिया. बताओ वो सारा के सारा खजाना किस किले पर रखा है? तुम्हारे बाप ने हमारा औरंगाबाद जलाकर राख कर दिया. तुम्हारे बाप ने हमारे कल्याण भिवंडी को लूट लिया. तुम्हारे बाप ने हमारा अहमदनगर लूट लिया, बुरहानपुर लूट लिया. सबका सब लूटा हुआ खजाना किस किले पर रखा है काफर? उस किले का नाम हमें बताओ और उस तिजोरी की चाबी हमें बताओ, बताओ. संभाजीराजे चुप. काफर, तुम्हें मृत्यु का डर नहीं लगता? ए काफर, क्यों तुम्हें मृत्यु का डर नहीं लगता? 32-33 साल की उम्र है तुम्हारी, और इतनी भरी जवानी में आखिर मरना क्यों चाहते हो? आखिर क्यों? बोलो कापर, बोलो. संभाजीराजे चुप. तोंडातून शब्द पाहिजे निघाला आहे. औरंगजेबाच्या तळपायाच्या मस्तकात गेली. हा संभाला काही केलं तरी हा बोलत नाही का? ए कापर, झुकना पड़ेगा तुम्हें, हमारे सामने झुकना पड़ेगा. कुछ बोलते क्यों नहीं? काहीतरी येडीवकड शब्द संभाजीराजासाठी औरंगजेबाने वापरले. टाळकऱ्याच्या अंतरावर कविराज होते, त्यांचे मित्र. तळपायाच्या मस्तकात गेली कविराजांच्या, आणि कविराज औरंगजेब समोर, संभाजीराजाच्या समोर उभा असलेल्या औरंगजेबाला कडाडले, औरंग्या
अरे वाघ आहे माझा संभाजीराजा, वाघ. अरे औरंगजेब हातपायामध्ये साखळदंड घालून तर कोणी पण शट्टू ठोकून बोलल ना. औरंगजेब जर तुझ्यात हिम्मत असेल ना तर माझ्या संभाजीराजाच्या अंगा खांद्यावरचे साखळदंड सोडून बघ. उसके बाद तुम्हें पता चलेगा कि ये हमारा हिंदुस्तान का शेर है, संभाजीराजा शेर. ये शेर है, ये शेर है तो हम कौन है? एक कपार ये शेर है तो हम कौन है? हम इस हिंदुस्तान के बादशाह, और तुम कहते हो कि ये कापर स्तंभा शेर है. तो बोलता क्यों नहीं? तो ये तुम्हारा शेर जबान चलाता क्यों नहीं? एक कपार, तुम्हें हमारे सामने झुकना पड़ेगा. झुको. कविराज म्हणतात औरंगजेब ये झुकेगा नहीं, ये झुकेगा नहीं, ये झुकाएगा. संभाजीराजांना विचारलंच तरी, संभा क्यों तुम्हें मृत्यू का डर नहीं लगता? इतने से नन्हे से थे, 8 साल के, आगरा में आए थे तुम. हमने तुम्हें पूछा था एक सवाल, क्यों संभा सारी आलम दुनिया हमसे डरती है, तुम्हें हमारा मृत्यु का डर नहीं लगता? तुम्हें हमारा डर नहीं लगता? यही सवाल हम आज पूछना चाहते थे, यही सवाल हम आज पूछना चाहते हैं संभा. तुम्हें क्यों मृत्यूने आज तुला वेळा घातलाय संभा, आज तुम्हें हमारा डर नहीं लगता? संभाजीराजाने जबडा उघडला. माता मावल्या हो, माझ्या छत्रपती शिवाजी राजाच्या छाव्यानं काय म्हणावं? औरंगजेब, मृत्यूचा डर तुम्हाला, आम्हा मराठ्यांना नाही. अरे मृत्यू जर माग पळाला तर पाठीला पाय लावून पळणारी अवलाद तुझी, आमची मराठ्यांची नाही. औरंगजेब आज पावतर मृत्यू आमच्या माग पळत होता आणि आम्ही मोर पळत होतो. पण औरंगजेब आज मृत्यू आमच्या मोर पळतो आणि आम्ही त्याच्या माग पळतो. हे त्याच्या मागा. औरंगजेब खरं तर आजपर्यंत मी फक्त भाता मावल्यांच्या हातामध्ये बांगड्या पाहिल्या होत्या, लेकिन चिवडिया आज तो मैंने तुम्हारे हाथों में देखी है. औरंगजेबाचे ते इंडिकेटरच लावले बांगड्या माझ्या हातात. ए कापर, इसी वक्त हम तुम्हारी जबान काट सकते हैं. क्या तुम्हें मृत्यु को डर नहीं लगता? क्यों मृत्यु को प्यारे होना चाहते हो आखिर, क्यों? औरंगजेब, वो क्या है कि हमारे महाराष्ट्र के देवों के जगत गुरु तुकाराम महाराज ने सही बात कही है. हम जैसे योद्धे कभी मृत्यु को डरते नहीं. हम मृत्यु को यूं ही चलते चलते गले मिलाते हैं. पता है क्यों? क्योंकि आमचे तुकाराम महाराज म्हणतात, औरंग, आमच्या सारखे योद्धे जर रणांगणात धारातीर्थ पडले ना, त्याला 2 गोष्टी प्राप्त होतात. एक, देव लोकात जागा मिळते, आणि औरंगजेब या मृत्यू लोकात आम्हाला कीर्ती मिळते.